एका गुरुकुलमध्ये सुबोध नावाचा शिष्य होता. एकदा सुबोधने गुरूंना प्रश्न विचारला, काय गुरुदेव, शब्दांमध्ये खरंच ऊर्जा असते का? आपण जे बोलतो त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यात किंवा जीवनात पडत असतो का? गुरुवार यांनी अतिशय नम्र शब्दात सुबोधला समजावून सांगितले. आपण जेव्हा एखाद्या शब्दाचं उच्चारण करतो, परंतु मन आणि कर्म त्यांच्या अगदी विरुद्ध आहे, तर ते प्रभावी होणार नाही. त्याकरिता 3 तत्वांचं संतुलन होणे आवश्यक आहे. मन, संकल्प आणि कर्म. जी इच्छा पूर्ण करायची आहे त्याची स्पष्टता असणे आवश्यक आहे. वाणी उच्चारण, शब्दांबरोबर प्रयोग करणे देखील याला महत्त्व आहे. कर्म, आचरण शब्दांच्या अनुसार कार्य करीत असते. आता समजून घ्या. गुरुवर्य सर्व शिष्यांना म्हणाले, जेव्हा तुम्ही म्हणता मी सफल होणार, परंतु मनामध्ये संदेह आहे, तर ते शब्द काम करणार नाही. पण जेव्हा तुम्ही असे म्हणाल मी सफल झालेलो आहे आणि त्या भावनेला पूर्ण विश्वासाने धारण कराल, तेव्हा ती वास्तविकता बनून जाईल. गुरुवर्य म्हणाले, शिष्यांनो लक्षात ठेवा, वाणीची शुद्धता आणि सिद्धीचा मार्ग हे शक्ती ही त्याच्याजवळच जाते ज्याची वाणी पवित्र आहे. वाणी आणि विचारांमध्ये समानता असली पाहिजे. मन काही वेगळा विचार करतो आणि वाणी काही वेगळी बोलते, तेव्हा शब्दांची शक्ती कमजोर होऊन जात असते. सत्य बोलणे, प्रेमळ बोलणे, परंतु असत्य बोलू नये. जर तुमची वाणी कठोर, असत्य, अपवित्र आहे, तर ती शक्ती धारण करू शकत नाही. जी व्यक्ती आपल्या वाणीला नियंत्रित करीत असते, तीच वाणी सिद्धीला प्राप्त करत असते. संकल्पाची स्पष्टता. सत्य एक आहे, परंतु ज्ञानी त्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सांगत असतात. याचा अर्थ आहे की संकल्प असणे आवश्यक आहे, तेव्हाच शब्द वास्तविकतामध्ये बदलू शकतात. शब्दांची पवित्रता. आपली वाणी मधुर असली पाहिजे. याचं तात्पर्य हेच आहे की जी शक्ती आपल्या वाणीला नियंत्रित करीत असते आणि मधुर बनवित असते, तेच आपल्या शब्दांना सिद्ध करीत असतात. शब्द हे उत्पत्तीचे कारण आहे. लक्षात ठेवा, तुमच्या वाणीमध्ये ब्रह्मांडाला बदलवण्याची शक्ती आहे. जो जसा बोलतो तो तसाच बनतो. अशा प्रकारे गुरुवर्यांनी सुबोध आणि इतर शिष्यांना वाणीचा प्रभाव आपल्या आयुष्यात कसा पडतो हे अतिशय नम्रपणे समजावून सांगितले.